नमस्कार. आजच्या या एक्सप्लेनरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खरोखरच आयुष्य बदलून टाकू शकतो. जिम रॉन यांचं नाव तर आपण ऐकलंच असेल. त्यांच्या यशाच्या मूलभूत तत्वज्ञानाचा आधार घेऊन आपण स्वतःच्या यशाचे शिल्पकार कसं बनू शकतो हे आज आपण अगदी सविस्तर पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता इथली जी मूळ संकल्पना आहे ना, ती आपल्या सर्वसाधारण विचारांना अगदी पूर्णपणे उलटी करते. म्हणजे बघा, यश हे बाहेरून शोधून मिळवण्यासारखं किंवा पाठलाग करण्यासारखं कोणतंही लक्ष नाहीये. त्याऐवजी स्वतःमध्ये योग्य सवयी विकसित करून, स्वतःवर काम करून आपण स्वतःलाच एका चुंबकासारखं बनवू शकतो, जे यशाला आपोआप आपल्याकडे आकर्षित करतं. कमाल आहे ना? हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपण यशाला एका इमारतीच्या बांधकामासारखं पाहणार आहोत. या पूर्ण प्रवासामध्ये आपण 5 महत्त्वाच्या टप्प्यातून जाणार आहोत: पाया, आराखडा, पूल, मानसिकता आणि शेवटी विस्तार. तर सुरू करूया पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यापासून, तो म्हणजे पाया, म्हणजेच आपली वैयक्तिक जबाबदारी घेणं. आपल्याला माहितीये की कोणतीही भक्कम इमारत मजबूत पायाशिवाय उभी राहूच शकत नाही, आणि आपल्या जीवनात हा पाया म्हणजे आपली यशस्वी मानसिकता. जबाबदारी स्वीकारण्या म्हणजे नेमकं काय, तर गोष्टी आपोआप घडतील याची नुसती वाट पाहत बसणं थांबवणं. अरे यार, मी हे करूच शकत नाही असा विचार करण्याऐवजी मी हे कसं करू शकेन असा स्वतःलाच सक्षम करणारा प्रश्न विचारणं. कारण जेव्हा आपण हा प्रश्न विचारतो तेव्हाच आपण योग्य कृती करायला लागतो. पाया मजबूत झाला की मग वळूया दुसऱ्या टप्प्याकडे: आराखडा डिझाईन करणं, म्हणजेच आपली स्पष्ट ध्येय निश्चिती. एकदा का आपला पाया पक्का झाला की आपल्याला एका ब्लूप्रिंटची, एका आराखड्याची गरज असते. जिम रॉन यांचं हे वाक्य खूप काही सांगून जातं बरं का. कृतीशिवाय पाहिलेली ध्येय म्हणजे केवळ आपल्या इच्छा आहेत. म्हणजे बघा, आपली ध्येय ही समाजाच्या अपेक्षांवर आधारित नसावीत, तर ती आपल्या खऱ्या आतल्या इच्छांशी जोडलेली असली पाहिजेत. तरच ही यशाची इमारत बांधण्यासाठी लागणारी ऊर्जा आणि आवड आपल्यात निर्माण होते. आता हे कसं करायचं? तर सगळ्यात आधी आपल्या खऱ्या इच्छा ओळखणं आणि त्या एका कागदावर लिहून काढणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहितीये, जेव्हा आपण आपली ध्येय लिहून काढतो तेव्हा आपल्या अंतर्मनाला, म्हणजे सबकॉन्शियस माइंडला, त्यांच्या महत्त्वाचा अगदी स्पष्ट संदेश जातो. आणि यामुळेच आपल्याला दररोज त्यांच्यावर लक्ष केंद्रित करायला आणि सातत्यपूर्ण कृती करायला खूप मदत मिळते. पण इथे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. केवळ असा आराखडा असणं ही तर फक्त सुरुवात झाली, बरोबर? मग हे जे लिहून ठेवलेलं ध्येय आहे आणि प्रत्यक्ष मिळवलेलं यश आहे, यामधलं अंतर कसं पार करायचं? आपल्या या स्वप्नांना वास्तवात नेमकं कसं बदलायचं? इथेच आपला तिसरा टप्पा येतो, तो पूल, म्हणजेच आपली दैनंदिन शिस्त. मगाशी विचारलेल्या प्रश्नाचं हे अगदी अचूक उत्तर आहे. जिम रॉन म्हणतात त्याप्रमाणे, शिस्त हा ध्येय आणि यश यांच्यातील पूल आहे. ही शिस्त म्हणजे अगदी त्या सिमेंटसारखी आहे बरं का, जी आपल्याला क्षणिक सुखाचा त्याग करायला लावते आणि त्याऐवजी एका दीर्घकालीन आणि स्थिर यशाची निवड करायला शिकवते. यश हे काही एका रात्रीत मिळत नसतं. ते मिळतं छोट्या पण सातत्यपूर्ण कृतींच्या एकत्रित परिणामातून. हे अगदी दररोज एक वीट रचण्यासारखं आहे. विचार करा, दररोज फक्त एका विटेची भर घातल्याने सुद्धा काही काळानंतर शेवटी यशाची खूप मोठी आणि भक्कम भिंत उभी राहतेच ना. आता वळूया चौथ्या टप्प्याकडे: मानसिकता जोपासणं, म्हणजेच आपलं मन हे एका बागेसारखं आहे हे समजून घेणं. जसजशा या भिंती उभ्या राहतात तसतसं या पूर्ण संरचनेचं एका योग्य मानसिकतेने रक्षण करणं खूप गरजेचं असतं. आपलं मन हे एका सुपीक बागेसारखं काम करतं. अगदी साधं गणित आहे. जर आपण मनात शंका, भीती आणि नकारात्मकतेचं बीज पेरलं तर तसंच पीक येईल. पण जर आपण विश्वास, आत्मविश्वास आणि सकारात्मकता पेरली तर आपलं यश निश्चितच बहरेल. हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. हा मुद्दा समजून घेण्यासाठी 2 बूट विक्रेत्यांची एक अतिशय प्रसिद्ध कथा आहे. दोघांसमोर परिस्थिती अगदी एकच होती. एकाला वाटलं की अरे रे, इथली परिस्थिती एकदम निराशाजनक आहे, कारण इथे कोणीही बूट घालत नाही. पण दुसऱ्याला मात्र त्यातच एक संधी दिसली. तो म्हणाला, अरे वा, ही तर उत्तम संधी आहे, कारण इथे प्रत्येकाला बुटांची गरज आहे. दृष्टिकोन कसा असावा हे या एका उदाहरणातून अगदी स्पष्ट होतं, नाही का?
आपल्या मनाची ही सकारात्मक बाग अशीच फुलवत ठेवण्यासाठी अपयशाची व्याख्याच मुळात बदलून टाकणं खूप आवश्यक आहे. अपयश हा काही यशाचा विरुद्धार्थी शब्द नाहीये बरं का. उलट ती शिकण्याची, प्रगती करण्याची आणि स्वतःच्या दृष्टिकोनात थोडे धोरणात्मक बदल करण्याची एक अमूल्य संधी आहे. हा काही कायमचा पराभव नक्कीच नाहीये. थॉमस एडिसन यांच्या उदाहरणावरून आपल्याला हे अधिक चांगलं समजू शकतं. 10,000 वेळा प्रयोग करूनही जेव्हा त्यांना यश आलं नाही, तेव्हा त्यांनी स्वतःला अपयशी मानलं नाही. ते म्हणाले की त्यांनी केवळ असे 10,000 मार्ग शोधून काढले आहेत ज्यांनी बल्ब चालू शकत नाही. हा जो सकारात्मक दृष्टिकोन आहे ना, तो यशासाठी खरोखरच अत्यंत महत्वाचा आहे. याचप्रमाणे कर्नल सँडर्स यांची कथासुद्धा आपल्याला थक्क करणारी आहे. विचार करा, वयाच्या 65व्या वर्षी एकही होकार मिळण्यापूर्वी त्यांना तब्बल हजारों अधिक वेळा नकार पचवावा लागला होता. 1009 वेळा. ही प्रचंड चिकाटी आपल्याला हेच शिकवते की अपयश हा फक्त आपल्या प्रवासाचा एक छोटासा भाग आहे. आता अशी चिकाटी आणि लवचिकता आपल्यात कशी येईल? तर ती येते यशस्वी दैनंदिन सवयी विकसित करून. सकाळी लवकर उठणं, नियमित व्यायाम करणं, वेळेचं योग्य नियोजन करणं आणि कृतज्ञता व्यक्त करणं यांसारख्या सवयी आपल्याला मजबूत करतात. आणि विशेष म्हणजे कोणतीही नवीन सवय अंगवळणी पडण्यासाठी आणि ती स्थिर होण्यासाठी साधारणपणे 21 दिवसांचा कालावधी लागतो. तर आजपासूनच प्रयत्न करायला काय हरकत आहे? आणि आता आपण आलो आहोत आपल्या 5व्या आणि शेवटच्या टप्प्यावर, विस्तार, म्हणजेच सतत शिकण्याची सवय. आपल्याला वाटेल की आता यशाची इमारत पूर्ण झाली आहे, पण खरं सांगायचं तर हे बांधकाम खऱ्या अर्थाने कधीही संपत नाही. जिम रॉन यांचे हे वाक्य खरोखरच विचार करायला लावणारे आहे. औपचारिक शिक्षण तुमचं उदरनिर्वाह चालवेल, पण स्वशिक्षण तुमच्यासाठी संपत्ती निर्माण करेल. दररोज थोडं वाचन करणं, स्वतःला शिक्षित करत राहणं, हा असा एक उत्प्रेरक आहे जो एका सामान्य जीवनाला असामान्य संपत्ती आणि शहाणपणाकडे घेऊन जातो. आपला हा सततचा विस्तार एका खूप महत्वाच्या गोष्टीवर अवलंबून असतो. आपण आपला वेळ नेमका कोणासोबत घालवतोय. आपण ज्या 5 व्यक्तींसोबत आपला सर्वाधिक वेळ घालवतो, त्यांच्या सरासरी इतकं आपलं व्यक्तिमत्व घडत असतं. म्हणूनच आपल्याला सतत प्रेरणा देणाऱ्या आणि वाढीसाठी प्रोत्साहन देणाऱ्या लोकांच्या सान्निध्यात राहणं हे आपल्या प्रगतीसाठी खूप गरजेचं आहे. आणि लक्षात घ्या, खऱ्या यशासाठी आयुष्यातील सर्व क्षेत्रांमध्ये योग्य समतोल राखणं आवश्यक आहे. मग ते आपलं आरोग्य असो, मानसिकता असो किंवा आपलं करिअर असो, या प्रत्येकासाठी एक योग्य धोरण आखणं गरजेचं आहे. आपल्या व्यावसायिक महत्वाकांक्षेच्या नादात आपण आपलं आरोग्य किंवा आपली मौल्यवान नातेपणाला लावत नाही आहोत ना, याची काळजी घेणं हे सर्वात महत्वाचं ठरतं. तर थोडक्यात सांगायचं झालं तर यश हा काही अचानक झालेला अपघात किंवा जादू नाहीये. ती आपली मुळं खोलवर रुजवण्यासाठी आपण केलेली एक जाणीवपूर्वक आणि सततची निवड आहे. या पूर्ण प्रक्रियेसाठी खूप संयम लागतो. अगदी त्या झाडासारखा, जो जमिनीच्या वर उगवण्यापूर्वी कोणालाही न दिसता अनेक वर्ष जमिनीत आपली मुळं खोलवर आणि घट्ट रुजवत असतो. आता आपण या एक्सप्लेनरच्या अगदी शेवटी आलो आहोत. जाता जाता हा एक शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा विचार नक्की लक्षात घ्या. आजपासनं यशाला खऱ्या अर्थाने आकर्षित करायला सुरुवात करण्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये कोणते बदल करावे लागतील, खरोखरच एक अद्भुत जीवन घडवणाऱ्या शिल्पकार होण्यासाठी आजपासनं कोणत्या दैनंदिन निवडी आणि सवयी अंगीकारणं आवश्यक आहे, या प्रश्नाचं उत्तर स्वतःमध्ये शोधा आणि यशाच्या या सुंदर प्रवासाची आज आणि आत्ता सुरुवात करा.